हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. वेलकम इन न्यू हॉल. सो मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला म्हणाली होती की माझ्याकडे हॉल व्हिडिओज पेंडिंग आहेत, बट टाइममुळे मला तेवढ्या करता नाही येतात. बट आज मी घेऊन आले आहे एक मिंत्रा हॉल, ज्याच्यामध्ये मी मिंत्रावरनं काही कुर्तीज मागवल्या होत्या आणि त्या बेस्ट क्वालिटीमध्ये आल्या होत्या. त्या मी रेग्युलरला ऑफिसला सुद्धा यूज करते. सो म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. सो त्या कुर्ती कुठून घेतल्यात, कशा आहेत, कुठल्या साईज मध्ये आहेत, कितीला बाय केल्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. सो जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया. बरं, ह्या सगळ्या ज्या कुर्ती आहेत, हा जो रिव्ह्यू मी तुम्हाला शेअर करतो आफ्टर वॉश रिव्ह्यू शेअर करते. 1 महिना तरी मला झालाय ह्या कुर्ती मी कंटिन्युअसली ऑफिसला यूज करते. सो मी त्या 2-3 वेळा चांगल्या पद्धतीने घेतल्यात आणि त्याच्यामुळे त्याचा जो ऑनेस्ट रिव्ह्यू आहे तो तुम्हाला मिळेल. आणि त्या कुर्ती कशा आहेत, काय आहेत आणि चांगल्या टिकतायत की नाही, ही गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण मिशोवरनं पण काही काही वेळा असं होतं ना की आपण एखादी दुसरी कुर्ती बाय करतो किंवा कुठल्याही साईटवरनं, आफ्टर वॉश ती फुल्ली कम्प्लिटली वाट लागते, त्याची अजिबात ती घालण्याच्या लायकीची राहत नाही. सो ह्या सगळ्या कुर्तीजमध्ये माझा आफ्टर वॉशचा जो पण रिव्ह्यू आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो सगळ्यात पहिली जी कुर्ती आहे आपली, ही पिंक पेस्टल कलरमध्ये. माझ्या याची साईज आहे एम आणि ही मला मिंत्राला पडली होती अराउंड 600 रुपयाला. मेन गोष्ट म्हणजे हे स्लीवलेस आहे आणि तुम्हाला एक क्लासिक कॉर्पोरेट कुर्ती लुक हवा असेल, एक देसी दफ्तर लुक जो आपण म्हणतो तो जर हवा असेल तर तुम्ही ह्या कुर्तीमध्ये आरामात इन्व्हेस्ट करू शकता. आणि मेन म्हणजे हे प्युअर कॉटन नाहीये आणि याचं जे मटेरियल आहे वेगळ्या प्रकारचं मटेरियल आहे, पण त्याच्यात गरम नाही होत. कारण मी हा बऱ्यापैकी ऑफिसला वेअर केलाय. ह्याच्यासोबत मी व्हाईट प्लाझो किंवा व्हाईट लेगीज पेअर करते. जर तुमच्याकडे सिक्रेट पॅन्ट असेल तर तुम्ही ती सुद्धा वेअर करू शकता. खूप छान लुक येईल त्याच्यासोबत. आणि हा जो कलर आहे ना, हा एकदम स्किन टोन वरती खूप छान एन्हान्स करतो. आणि एक लाईट मेकअप, लाईट पिंक लिपस्टिक ह्याच्यासोबत तुम्ही वेअर करा, अतिशय छान आणि सुंदर लुक येणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला माझ्यावरती हा ड्रेस कसा दिसतो हे मी तुम्हाला साईडला स्क्रीनवरती दाखवीनच. पण हा कुर्ती मी आफ्टर वॉश मला ह्याचा काहीही जो ड्रॉबॅक दिसला नाहीये, कारण जो आहे तसाच इंटॅक्ट राहिलाय. मेन गोष्ट म्हणजे हे प्युअर कॉटन असल्यामुळे जास्त श्रिंक नाही झालं. आणि मी ह्याला थोडंसं ऑल्टरेशन केलेलं आहे, कारण आफ्टर प्रेग्नन्सी मी अडकली आहे ना, मी स्मॉल राहिले ना मी मीडियम राहिले, मी मधल्यामध्ये अडकली आहे. सो त्याच्यामुळे मला बहुतेक वेळा मीडियम कपडे ऑर्डर करून त्याला थोडंसं लाईटली ऑल्टर करावं लागतं. सो त्या पद्धतीने मी ह्याला सुद्धा मागे टर्म्स मारून घेतलेत आणि इथे ऑल्टरेशन करून घेतलंय. छान बटनची डिटेलिंग आहे आणि चायना नेक, आय थिंक चायना नेकच म्हणतात, त्याचा पॅटर्न आहे याच्या गळ्याचा. छान सुंदर आणि एलिगंट लुकसाठी ही परफेक्ट कुर्ती आहे. नेक्स्ट कुर्ती आहे आपल्याकडे, ती आहे ही ब्लॅक कलरमध्ये. ही सुद्धा अगेन एक स्लीवलेस कुर्ती आहे. याच्यावरती बिग फ्लॉवरचं डिटेलिंग आहे आणि मध्ये मध्ये ना एकदम असं थोडंसं गोल्डन कलरचं तुम्हाला शीन दिसेल. दिसायला खूप छान आणि एलिगंट दिसतो हा. सेम नेक आहे ह्याचा पण जसं त्याचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ब्रँड आहे अनोक, ह्याच्यात सुद्धा माझी साईज एम आहे. अनोक ब्रँडच्या कुर्ती अतिशय छान असतात, चांगल्या पद्धतीने टिकतात. आणि हे रेयॉन मिक्स कॉटन आहे. सो प्युअर कॉटन नाहीये, प्युअर रेयॉन सुद्धा नाहीये, मधल्यामध्ये आहे. सो धुतल्यानंतर ह्या कुर्तीला काही इजा झालेली नाहीये. ह्याचा कलरही फेड नाही झाला, जसं आहे तसंच इंटॅक्ट राहिलंय. मी ह्याला ब्लॅक प्लाझो सोबत वेअर करते किंवा ब्लॅक लेगिंग सोबत वेअर करते. दोन्ही गोष्टींवरती हा अतिशय सुंदर दिसतो. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्याच्यासोबत तुम्ही छान ज्वेलरी जर पेअर केली तर एक छान लुक रेडी होऊ शकतो. तुम्हाला कुठे थोडंसं बाहेर कुठे प्रोग्रामला वगैरे जायचं असेल तरी सुद्धा तुम्ही ह्याला स्टाईल करू शकता. मेन म्हणजे याचं कापड खूप छान आणि मऊसूद आहे. सो आपल्या बॉडीला खूप छान सुदिंग इफेक्ट देतो. आणि हा सुद्धा मला अराउंड 500 to 400च्या बजेटमध्ये मिळाला होता. बाय द वे आता मिंत्राचा सेल चालू आहे, तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिंत्रावरनं बाय करू शकता. खूप चांगले चांगले डिस्काउंट त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. सो हा आता आपला सेकंड कुर्ती, अतिशय सुंदर, बेस्ट आफ्टर वॉश 10 on 10. अजिबात ह्याला काही इजा झालेली नाहीये आणि माझ्या मते अजून 5-6 महिने तरी मी ह्याला कंटिन्युअसली यूज करणारच आहे. ओके, सो आपली जी नेक्स्ट कुर्ती आहे ती माझी फेवरेट आहे. बाय द वे या पहिल्या 3 ज्या कुर्त्या मी तुम्हाला दाखवल्या तिन्ही अतिशय माझ्या फेवरेट आहेत. सो ही आहे आपली थर्ड कुर्ती, जी आहे व्हाईट कलरमध्ये आणि ह्याच्यावरती छान पिंक फ्लॉवरचं डिटेलिंग आहे. एकदम समरी वाईब देते ही कुर्ती तुम्हाला आणि प्युअर कॉटन मटेरियल आहे. सो समर्समध्ये बेस्ट मटेरियल वर्क करतं हे तुमच्यासाठी. आणि ह्याचा नेक व्ही नेक आहे. जसं तुम्हाला माहितीये व्ही नेक खूप जास्त ट्रेंडिंग आहे ह्या दिवसांमध्ये. सो आणि ह्याच्यावरती व्ही नेक वरती तुम्हाला लेसचं डिटेलिंग दिलेलं आहे. ह्याच्यात सुद्धा माझी साईज मीडियम आहे. आणि हा जो ड्रेस आहे ह्याच्यावरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे स्टायलिंग करू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही पिंक लेगिज यूज करू शकता, ग्रीन लेगिज वापरू शकता, पाहिजे तर व्हाईट प्लाझो सुद्धा वापरू शकता. बट मी रेग्युलरली पिंक कलरची जी लेगिज आहे ती ह्याच्यावरती पेअर करते.
अतिशय छान आणि सुंदर एलिगेंट येतो. 3/4 स्लीव्ज आहेत ह्याचे. मी मागच्या 2 दाखवले त्या कम्प्लिटली स्लीवलेस होत्या, पण हे 3/4 स्लीव्ज आहेत. सो तुम्हाला जर स्लीवलेस कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही ह्या कुर्तीसाठी जाऊ शकता. खूप फ्रेश कलर आहे, सो सगळ्यांना एकदम सुदिंग वाटतो, बघायलाच एकदम छान आणि अट्रॅक्टिव्ह वाटतो. सो हा जो कुर्ती आहे हा सुद्धा आफ्टर वॉश अगदी लाईटली श्रिंक झालाय, जास्त नाही. आणि ह्याला तुम्ही आयर्न करून जर घातलात दिसायला छान दिसतो, लुक सुद्धा सुंदर येतो. सो हा पण मी मिंत्रावरनं बाय केला होता अराउंड 600 ते 800 रुपयामध्ये. हे जे सगळे कुर्तीज आहेत त्याच्या सगळ्यांच्या रेंज 600, 700, 500 ह्याच रेंजमध्ये मी सगळ्या कुर्तीज ऑर्डर केल्या होत्या. फक्त एखाद दुसरी कुर्ती ती थोडीशी कॉस्टली असेल, त्याच्याकडे आपण नंतर येऊया. बाय द वे ही कुर्ती मी तुम्हाला 100% सांगू शकते की डोळे झाकून तुम्ही ही बाय करू शकता. अतिशय छान सुंदर क्वालिटीची कुर्ती आहे आणि दिसायला ती वाईबच एवढी क्यूट देते ना की तुम्ही कधीही वेअर करू शकता आणि फिटिंग इज टू गुड. मीडियम साईज आहे, मी थोडंसं ऑल्टर केलं जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तसंच. ओके, सो नेक्स्ट जो कुर्ती आहे तो कुर्ती आणि प्लाझो सेट आहे. हा आहे तो कुर्ती प्लाझो सेट. मी सिरियसली सांगते, आता सगळ्यात ह्या सगळ्या कुर्तींमध्ये जर जुना कुठला गोष्ट आहे तर हीच आहे. कारण ही मी जवळजवळ 3 महिने कंटिन्युअसली यूज केली आहे माझ्या ऑफिससाठी. छान पॅटर्न आहे, दिसायला सुंदर आहे, कापड खूप मऊ आहे, खूप कम्फर्टेबल आहे. सो रोजला घालायला ना खूप इझी पडतं. सो तुम्ही बघताय हा उलटाच आहे, अजून मी सरळ पण नाही केलाय. ओके, सो हा आहे आपला कुर्ती. वी नेक आहे ह्याचा, छान असं ना छोटंसं डिटेलिंग केलंय त्यांनी. काय म्हणतो आपण, लोकरीचं किंवा एक लेस लावली आहे त्यांनी हाताला आणि गळ्याला. सो छान पॅटर्न आहे. मीडियम साईज मध्ये मी बाय केला होता आणि यांचं मटेरियल एवढं सॉफ्ट आहे, स्मूथ आहे, असं वाटतच नाही की आपण अंगावरती काहीतरी वेअर केलंय. सो अख्खा जो उन्हाळा आहे, आता तर बऱ्यापैकी पाऊस सुरू होईल, अख्खा उन्हाळा मी ह्या कुर्तीवरती काढलाय, सिरियसली सांगते. ऑल्टरनेट डेला मी हा कुर्ती घालत होती, हा प्लाझो आणि हा कुर्ती. ह्याच्यासोबत तुम्हाला हा प्लाझो दिलेला आहे, सेम आहे. इट्स लाईक कॉर्ड सेट कुर्ती पॅटर्न. पण हा मी जवळजवळ 2 महिने जर घातलाय तर त्यातला 1 महिना तर तो धुवूनच गेलाय. पण तरी सुद्धा ह्याची क्वालिटी आहे तशीच आहे. तो जितका मी त्याला धुतलाय ना तेवढा तो अजून सॉफ्ट होत गेलाय. सो कलर कॉम्बिनेशन छान आहे, ब्लॅक कलर मध्ये अवेलेबल. मे बी ह्याच्यात तुम्हाला 1-2 कलर अवेलेबल होतील, चेक करावं लागेल. बट या सगळ्याच्या ज्या लिंक्स आहेत ह्या तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. हा जो कुर्ती सेट आहे हा सुद्धा मला 600-700 रुपये मध्ये मिळाला. मिंत्राचे प्राइजेस ऑलवेज चेंज होत असतात त्यांच्या सेलच्या अकॉर्डिंगली. तो जर तुम्हाला एखादी कुर्ती खूप जास्त महाग वाटत असेल, थोडंसं थांबा आणि थोड्या वेळाने तो बाय करा, कदाचित त्याची प्राइस खाली सुद्धा येऊ शकते. बट हा कुर्ती सुद्धा खूप छान आहे. ऍक्च्युली या सगळ्याच कुर्ती ना मी रेग्युलरली यूज केल्यात आणि त्यांचा आफ्टर वॉश रिव्ह्यू सुद्धा छान आहे, म्हणूनच मी या सगळ्या कुर्तीज तुमच्यासोबत शेअर करते. सो ही होती आपली 4th कुर्ती आणि छान पॅटर्न सोबत आणि क्यूट लुक सोबत. बेस्ट फॉर ऑफिस, बेस्ट इन समर्स, बेस्ट इन गरमी. माझ्यामध्ये समर्सचीच गरज नाहीये, जरी पावसाळा जरी आला तरी गरम हे होतच आहे. सो उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, गरमी ही आपल्याकडे आहेच. सो आपल्याला गरजच आहे की छान सॉफ्ट मटेरियलचे कुर्तीज किंवा ड्रेसेस वेअर करणं. सो त्याच्यासाठी या सगळ्या कुर्तीज बेस्ट आहेत. आणि लास्ट जी कुर्ती आहे आपल्याकडे ती आहे अगेन इन ब्लॅक कलर. ही थोडीशी कॉस्टली आहे. मला अराउंड 800-900 पर्यंत ही मिंत्राला मिळाली. आता ह्याची प्राइस खूप जास्त हाय आहे, मे बी काहीतरी 2000 रुपये वगैरे आहे. बट ठीक आहे. आफ्टर वॉश हा खूप जास्त श्रिंक झालाय. श्रिंक झाल्यापेक्षा त्याच्यावरती खूप चुण्या आल्यात. मी कालच याला वॉश केलंय, मी परवा ऑफिसला घालून गेली होती. बट ह्याचा पॅटर्न अतिशय छान आहे, एक युनिक पॅटर्न आहे. मेन गोष्ट म्हणजे ह्याची डिटेलिंग, ह्याच्यावरती हे जे थ्रेडवर्क आहे, काश्मीरी कुर्तीचा लुक देतो तुम्हाला. आणि ह्याचे जे हँड्स आहेत ह्याला वी पॅटर्न आहे, काय म्हणाल तुम्ही ह्याला, पण खूप दिसायला खूप छान आणि डिसेंट दिसतो जेव्हा तुम्ही घालाल तेव्हा. हा सुद्धा तुम्ही ब्लॅक प्लाझो सोबत वेअर केला ना, जो ब्लॅक ब्लॅक टाईप लुक छान येतो. पाहिजे तर व्हाईट सोबत सुद्धा तुम्ही वेअर करू शकता. मी ज्या कंपनीकडनं घेतला होता ती कंपनी सध्या मिंत्रावरती सेम कंपनीमध्ये अवेलेबल नाहीये, दुसऱ्या कंपनीमध्ये अवेलेबल आहे. बट आय थिंक त्याची प्राइस हाय आहे, सो त्याची क्वालिटी अजून छान असावी असा माझा अंदाज आहे. मी हवं तर ती जी लिंक आहे ती सुद्धा तुम्हाला मी खाली टॅग करेन. पण ह्याचा लुक वाईज हा कुर्ती अतिशय सुंदर दिसतो. तुम्हाला दिसेलच बाजूला मी घातलेला हाफ सुद्धा मी साईज मीडियम मध्ये घेतलेला आहे. ह्याचं जे मटेरियल आहे हे कॉटन आणि रेयॉन मिक्स आहे. सो त्याच्यामुळे ह्याच्यात रेयॉनची क्वांटिटी जरा जास्त असल्यामुळे तुम्हाला इस्त्री करणं इज अ मस्ट. पण मटेरियल सॉफ्ट आहे, थंडावा देतं तुमच्या शरीराला. सो मला आवडला, मी अजून 3-4 वेळा तरी हा ऑलमोस्ट वेअर करणारच आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा मिंत्राचा हॉल आवडला असेल. अजून छान छान हॉल मी तुमच्यासोबत घेऊन येणारच आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.